भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यात देखील SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा कार्यक्रम सुरू होत असून त्याची पूर्वतयारी म्हणून आपण सर्व BLO मार्फत सर्व मतदारांची पडताळणी करत आहोत, ज्याला आपण वोटर्स मॅपिंग असे म्हणतो. जे मतदार 2002च्या मतदारयादीमध्ये होते आणि 2024च्या मतदारयादीत देखील दिसून येतात, अशांची आपण BLO ॲपमध्ये मॅपिंग करतो. मात्र जे 2002 नंतर जे मतदार झाले अशांची आई, वडील, आजी किंवा आजोबा यांचे ते शोधून त्या ठिकाणी प्रोजेनी मॅपिंग करतो आहोत आणि दोघांबरोबरीत नसलेले मतदार जे त्या ठिकाणी राहत नाही, काही मतदार मयत आहेत, असे देखील आपण आवश्यकतेप्रमाणे फॉर्म नंबर 7 आणि 8 भरून घेतो आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये 10 चौथा विधानसभा मतदारसंघ हा स्थलांतर किंवा इतर कारणामुळे वोटर्स मॅपिंगमध्ये थोडा मागे पडलेला आहे. आज आपण सर्व BLOच्या बॅचमध्ये मिटिंग घेतलेल्या असून शहरी भाग व ग्रामीण भागामध्ये सर्व BLO हे दिनांक 20 ते 25 या कालावधीमध्ये पूर्ण वेळ कार्यमुक्त केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये किंवा कुठल्या आस्थापनेत जाण्याची गरज नाही. त्यांनी एक मतदारांसाठी गृहभेटी द्याव्यात आणि मतदारांच्या त्या यादीचा तपशील गोळा करून ॲपमध्ये ते पूर्ण ऑनलाईन कामकाज पूर्ण करावं. या कामी सर्व BLOंना BLE अर्थात बूथ लेवल एजंट जे राजकीय पक्ष आणि संघटना यांनी नेमले त्याचे देखील आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. आणि या संपूर्ण राष्ट्रीय कार्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, इतर जे काही समोर आहेत क्षेत्रीय पातळीवर काम करणार आहे त्याच्यामध्ये कोतवाल, पोलीस पाटील, आशा सेविका हे देखील मदत करतील. मात्र जे वोटर्स आता मॅपिंग होती त्याचंच SIRमध्ये पडताळणीचं काम भासणार नाही. आता मात्र या कामी सर्व मतदारांनी प्रशासनास सहकार्य करावं आणि आपला जो काही वोटर तपशील आहे हा मॅप झाला किंवा कसं याबाबत आपण खात्री करावी.